टीईटी परीक्षा पेपर फुटीची सखोल चौकशी करा। दोषींवर कठोर कारवाईची डीवायएफआयची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डीवायएफआय नांदेड तालुका समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटले आहे की टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासही डळमळीत झाला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पेपर फुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। आज डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा लोकशाहीवादी युवा फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शने करत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीला ज्या पद्धतीने भारतामध्ये नीटचा पेपर फुटला, जवळपास 23-24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्या ठिकाणी खेळ खेळला गेला। ते प्रकरण होतं नाही होत तेवढ्यामध्ये काल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा सुद्धा पेपर त्या ठिकाणी फुटला आणि या पेपर फुटी मागे सलग जी काही पेपर फुटी होत आहे त्या पेपर फुटीचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। या पेपर फुटीमध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। नैतिकता स्वीकारून जे काही महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी ही निदर्शने करत आहोत। भावांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशातला युवक आणि विद्यार्थी शिक्षण मागण्यासाठी जातोय, रोजगार मागण्यासाठी जातोय, पण त्याचे आज हक्क हिरावले जात आहेत। तो परीक्षा देतोय, तो अभ्यास करतोय, पण अशा पद्धतीने पेपर फोडून गोरगरिबांची पोरं, शेतकऱ्यांची पोरं, कष्टकऱ्यांची पोरांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचं कारस्थान या देशातले मोदीचं आणि महाराष्ट्रातले फडणवीस सरकार या ठिकाणी करते। आणि म्हणून डीवायएफआयच्या वतीने आम्ही या लोकशाही राज्यामध्ये या सर्व लोकांना विनंती करतो आणि या ठिकाणी मागणी करतो की तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही नीटचा पेपर फोडताय, तुम्ही टेटचा पेपर फोडताय, अशा पद्धतीने या देशाच्या विद्यार्थ्यांची युवकांची खेळ खेळू नका, अन्यथा डीवायएफआय तुमचा हा जो काही विद्यार्थी विरोधी युवक विरोधी जो काही कटकार असणार आहे त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढेल आणि तुम्हाला सळो की पळो केल्याशिवाय आणि जर या पेपर फुटीची जी काही भूमिका आहे त्यांनी जर दादा भुसे यांनी स्वीकारली नाही तर ज्या ठिकाणी ते येतील त्या ठिकाणी डीवायएफआयच्या वतीने त्यांच्या गाड्या अडवू आणि त्यांचा जाहीर धिक्कार त्या ठिकाणी डीवायएफआयच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीवायएफआयच्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलेले आहे, जे पेपर फुटीचे जे काळे धंदे चालू आहेत, लाखो करोडो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, गोरगरिबांचे मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे आणि जे करोडपती आहेत त्यांचे मुलं जे पेपर फुटीमुळे जे पेपर घेत आहेत त्यांचंच भविष्य उज्ज्वल होत आहे आणि गोरगरिबाचं भविष्य एकदम खाली होत आहे। त्याच्यामुळे आज CITUच्या वतीने आज मी डीवायएफआयच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे। कॉम्रेड करवंदा गायकवाड।